या शाळेला परवानगी नाही। याने जर पुढे विचारलं या शाळेसाठी कधी परवानगी मागितली होती तर नाही, म्हणून या शाळेला त्यांनी दिलेलं स्टेटमेंट एक चीटिंग फोर्जरी आणखीन सेक्शन लावा। आणि तुम्ही पण या शाळेला परवानगी मागितली नाही म्हणून बिल्डिंगलाही परवानगी मागितली नाही। परतूरच्या किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलची किरीट सोमय्यांकडून पाहणी, शाळेवर मोठी कारवाईचे संकेत। व्हायरल पाकिस्तानी गाणे प्रकरणानंतर प्रशासनाचा तपास, शाळेला मान्यता नसल्याचा दावा, इमारत सील करून पाडणार असल्याचं किरीट सोमय्यांचे वक्तव्य। जालना जिल्ह्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर चित्रित करण्यात आलेल्या पाकिस्तानी गाण्याच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली होती। या प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संबंधित शाळेला भेट देत पाहणी केली। यापूर्वी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत प्रशासनानं संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे। दरम्यान पाहणीनंतर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप करत संबंधित शाळेला शिक्षण विभागाची आवश्यक मान्यता नसल्याचा दावा केला। तसेच शाळेची इमारत इनामी जमिनीवर उभारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेला सील करण्यात येईल आणि नियमानुसार पुढील कारवाई करून इमारत पाडली जाईल, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आता या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती कारवाई करते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। सर, मला काय सांगाल, तुम्ही आज शाळेची पाहणी केली, काय तुमच्या समोर याची? काँग्रेस वाल्यांनी हिंदुत्वानात देशद्रोही लोक यांना वाचवून असा प्रकारात शिक्षणापर्यंत नेलं की आता शाळेत पण हिंदुत्वान विरोधी पाकिस्तान परत अतिरेक्यांच्या समर्थनाची ट्रेनिंग दिली जाते, गाणं वाजवलं जाते, कार्यक्रम केले जातात। आणि आमचं इथलं प्रशासन, पोलीस, शैक्षणिक विभाग तमाशा बघतंय। आणि म्हणून आज येऊन मी फार स्पष्ट केलंय यात ताबडतोब, कारण की या शाळेची परवानगीच नाही। या शाळेत शिकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, इमारतीची परवानगी नाही, म्हणून चिटिंग फ्रॉड करणारा जे बाकी संचालकांनी, पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी लागणार। आणि जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, शिक्षण विभाग असो, त्यांनी या शाळेसाठी त्यांनी कधी परवानगी मागितली नव्हती, कधी परवानगी दिलेली नाही, म्हणून ताबडतोब ही शाळा सील करावी आणि ह्या शाळेला अनधिकृत बांधकाम म्हणून त्याचं पाडकाम करावं, अशा प्रकारची चर्चा झाली आहे। ही सगळी जागा आणि संस्था चालकांचं घर सुद्धा हे इनामी जागेवर असल्याची माहिती आता समोर येते। मग याला शासनानं आणि अधिकाऱ्यांनी परवानगी दिली कशी, असा प्रश्न निर्माण। आज मला प्रशासनाने सांगितलं की या शाळेला परवानगी कधी त्यांनी मागितलीच नव्हती, कधी दिलीच नाहीये। मग त्यांनी, तो म्हणतो माझा समाज, त्यांच्या समाजाच्या मुलांची पण फसवणूक केली आहे। या शाळेला परवानगीच नाही, मागितलीच नाही। आता राहिली गोष्ट जमीन कुणाची काय ते आता प्रशासनाने बघायचं आहे। पहिली गोष्ट, देशद्रोही शिक्षण देणाऱ्या संचालकांवर पण कारवाई होणार आणि देशद्रोह पैदा करण्यासाठी साधन म्हणून हे जे वापरलं जात होतं ते नष्ट नाबूद होणार। काय सूचना तुम्ही अधिकाऱ्यांना दिल्या तर शाळेचं बांधकाम पाडणं वगैरे किंवा मग पाडावंच लागणार। सत्ता भाजपची तुम्ही म्हणताय, हे कोण पाठीशी घालताय मग यांना? सत्ता तर भाजपची आहे ना, मग आतापर्यंत हे झालं पाहिजे। गुन्हा दाखल होऊन 15 दिवस झाले, का होतंय, डिले का होतंय? सत्ता भाजपची आहे ना, म्हणूनच आता पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अतिरेक्यांना समर्थन करणाऱ्या लोकांवर कारवाई होते। जर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे तर मायबापच आहे, कधी कारवाई करायचे नाही। धारावी मस्जिद तोडायचे आदेश आल्यानंतर उद्धव ठाकरे वाचवायला गेले आणि कारवाई सुरू झाली, जेलमध्ये आहेत। आता बिल्डिंग पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली। संचालकाने पोलिसात परत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, त्या संबंधी स्पष्टता झाली की या शाळेला परवानगी आहे, असं संचालकाने स्टेटमेंट दिलं आहे। आज प्रशासनाने सांगितलं या शाळेसाठी कधी परवानगी मागितली नाहीये, परवानगी दिली नाहीये आणि म्हणून ही शाळा मान्यता प्राप्त नाही, याला सील करण्याची
प्रक्रिया एका बाजूला सुरू आणि दुसऱ्या बाजूला तोडण्यात. 1.5 वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ आहे, आता व्हायरल झालाय का?